नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही रोज स्वामी समर्थांची पूजा करतात, रोज नामस्मरण करतात, रोज अगरबत्ती लावतात, रोज आरती करतात देवाची, गुरुवारी उपवास करतात, स्वामींचे चरित्र पण वाचतात. पण तरी मनामध्ये एकच प्रश्न येतो सतत की मी इतकी सेवा करतो तरी माझं काम का होत नाही? स्वामी माझ्यावर नाराज आहेत का? माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही का? जर तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण अशा 21 चुका जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून की जे अनेक भक्त अगदी नकळत करतात. या चुका कोणालाही कमी लेखण्यासाठी नाहीये किंवा कोणाला घाबरवण्यासाठी पण नाहीत, तर स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी आहे. संतांनी नेहमी सांगितलं आहे की देवाला फुलं, नैवेद्य आणि मोठमोठे विधी यापेक्षा शुद्ध मन अधिक प्रिय असतं. म्हणून या व्हिडिओतील प्रत्येक मुद्दा ऐकताना दुसऱ्यांचा विचार करू नका. फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा की ही चूक माझ्याकडून तर होत नाही ना? कदाचित याच 21 मुद्द्यांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. चला तर आपण सुरुवात करूया. कोणत्या 21 चुका आहेत? त्यातील पहिली चूक ही सेवा करताना मन दुसरीकडे असणे. आपण स्वामींच्या समोर बसलो आहोत, आपण देवापुढे दिवा लावला, स्वामींपुढे अगरबत्ती लावली, आपण आरती करतो, पण मन कुठे असतं? कधी मोबाईलमध्ये असतं, तर कधी ऑफिसच्या कामात असतं, तर कधी पैशांच्या चिंतेमध्ये असतं, तर कधी घरातील वादात. ओठांवर आपलं स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपण असं म्हणत असतो, पण मन 100 ठिकाणी भटकत असतं. मग अशी सेवा म्हणजे देह स्वामींसमोर आपला आणि मन मात्र संसारात किंवा चिंतेमध्ये. संतांनी नेहमी मनाच्या एकाग्रतेला खूप महत्त्व दिलं आहे. 5 मिनिटं का असेना, पण मनापासून केलेलं नामस्मरण किंवा मनापासून केलेली सेवा पूजा ही तासभर मन नसताना केलेल्या सेवेपेक्षा अधिक मोलाची असू शकते. म्हणून उद्यापासून एक छोटासा बदल करा. सेवा सुरू करण्यापूर्वी आधी तर मोबाईल बाजूला ठेवा, देवापुढे 2 मिनिटं शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि मग पूर्ण मनाने स्वामींचं स्मरण करा. आता दुसरी चूक खूप महत्वाची, ते लक्ष देऊन ऐका बघा. इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सेवा करणे. अनेक वेळा आपण मनामध्ये म्हणतो की स्वामी, माझी नोकरी लागली तर मी 11 गुरुवारचं व्रत करेल, माझा व्यवसाय वाढला तर मी खूप तुम्हाला मोठा नैवेद्य दाखवेन, हे काम झालं तर एवढं दान करेल. प्रार्थना करणे चुकीचं नाही, देवाला प्रार्थना करायची, पण आपल्या इच्छा स्वामींच्या चरणी मांडणे हे पण चुकीचं नाही. पण जर भक्ती फक्त व्यवहार बनली तर तिचा खरा आनंद हरवतो. खरी भक्ती म्हणजे स्वामी माझी इच्छा पूर्ण झाली तर तुमचे आभार असं म्हणायचं, आणि झाली नाही तरी माझा तुमच्यावर विश्वास तसाच राहील. हा भाव जेव्हा मनामध्ये निर्माण होतो तेव्हा ती खरी भक्ती, संतांनी शिकवलेली भक्ती, ती अट घालणारी नव्हे तर समर्पणाची असावी. आता तिसरी चूक, दुसऱ्या भक्ताशी स्वतःशी तुलना करू नये. की ही चूक आज अनेक भक्त अगदी नकळत करतात. कोणी म्हणतो की तो तर कालपासून सेवा करत आहे आणि त्याचं काम झालं, मी तर 10 वर्षापासून स्वामी सेवा करतो तरी माझं काम होत नाही. प्रत्येक माणसाचा जीवनाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते आणि प्रत्येकाचं कर्म हे भाग्य हे वेगळं असतं. म्हणून आपण इतरांची कोणाशी तुलना करू नका. शेतात लावलेली सर्व झाडं एकाच दिवशी फळ देत नाहीत. काही झाडांना 1 वर्ष लागतं फळ यायला, तर काहींना 5 वर्ष पण लागतात. पण जे झाड संयमाने वाढतं त्याचे मूळही तितकीच मजबूत असतात. तसंच भक्तीमध्ये पण अगदी तसंच आहे की दुसऱ्यांच्या कृपेचा हेवा करण्यापेक्षा स्वतःच्या श्रद्धेला अधिक मजबूत करा, कारण स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक भक्त वेगळा आहे. आता चौथी चूक, सेवेमध्ये सातत्य नसणं. अनेक जण एक दिवस खूप उत्साहाने सेवा करतात स्वामींची, दुसऱ्या दिवशी थोडी कमी करतात, मग तिसऱ्या दिवशी अजिबातच सेवा करत नाही. कधी गुरुवारीच फक्त सेवा करतात, तर उरलेले 6 दिवस स्वामींचं स्मरण पण करत नाही. मग अशा वेळी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की जर एखादा मित्र वर्षातून एकदा तुमची आठवण काढत असेल तर ते नातं किती घट्ट राहील? मग भक्तीमध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. दररोज 2 तास सेवा केलीच पाहिजे असं नाही, पण भक्तांना
दररोज 5 मिनिटं मनापासून केलेली सेवा, नामस्मरणे खूप मोलाचं ठरू शकतं, अगदी मनापासून. भक्ती ही एका दिवसाची भावना नाहीये, तर ती आयुष्यभराची सवय आहे. आता पुढची 5वी चूक, सेवा केल्यानंतर वागण्यात बदल न होणे. आपण रोज पूजा करतो, आरती पण करतात आणि रोज माळ जप करतो, हे सर्व चांगलं आहे. पण जर त्यानंतर पण आपण खूप खोटं बोलत असू, लोकांना फसवत असू, घरामध्ये सतत भांडणं होत असतील, आईवडिलांचा अपमान करत असाल, तर मग स्वतःला विचारायला हवं की माझ्या भक्तीचा परिणाम माझ्या स्वभावावर दिसतोय का? संतांनी कधीही फक्त पूजा शिकवली नाही, तर त्यांनी चांगले आचरण पण शिकवले आहे. जर भक्तीमुळे आपल्या बोलण्यात गोडवा आला, आपला राग कमी झाला, लोकांशी प्रेमाने वागू लागलो, तर समजा की सेवा अगदी योग्य दिशेने चालली आहे. आता पुढची 6वी चूक, अधीर होणे. आजही सर्वात मोठी समस्या म्हणजे मला लगेच परिणाम हवा, मला लगेच पूजेचं फळ मिळालंच पाहिजे, मी आज पूजा केली, मला लगेच फळ मिळावं, असं अनेक जण म्हणतात. मी 11 दिवस सेवा केली, 21 दिवस नामस्मरण केलं, 1 महिना मी रोज स्वामी चरित्र वाचलं, तरी काहीच झालं नाही. शेतकरी शेतात बी पेरतो आणि दुसऱ्या दिवशी पीक मागत नाही. मग तो आधी पाणी देतो, काळजी घेतो आणि संयम ठेवतो, मग योग्य वेळी पीक येतं. अगदी भक्ती ही अशीच आहे. श्रद्धा म्हणजे संयम. काही वेळा आपल्याला अपेक्षित फळ उशिरा मिळतं, पण त्या काळामध्ये आपलं मन अधिक मजबूत होत असतं. स्वामींची कृपा कधी आणि कशा स्वरूपामध्ये मिळेल हे आपल्याला आपण ठरवू शकत नाही, पण श्रद्धा आणि सातत्य हे मात्र आपण नक्की ठरवू शकतो. आजचा एक छोटासा तुम्हाला विचार सांगते भक्तांनो. आज आपण आणखी 3 चुका पाहिल्या बघा. पहिली म्हणजे सेवेमध्ये सातत्य नसणे, दुसरी म्हणजे सेवा करून पण स्वभावात बदल न होणे, आणि तिसरी म्हणजे अधीर होऊन अगदी लगेच परिणामांची अपेक्षा करणे. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं स्वतःला विचारा की या 3 चुका माझ्याकडून होत आहेत का? जर उत्तर हो असेल तर निराश होऊ नका, की आजपासून एक छोटा बदल करा, कारण स्वामी समर्थांची भक्ती ही श्रद्धेने करावी. आता 7वी चूक, सेवेमध्ये अहंकार येणे. ही चूक अनेक भक्तांच्या नकळत होते. काही लोक म्हणतात की मी दररोज 5 माळी जप करतो, मी अनेक वर्षापासून स्वामींची सेवा करत आहे, माझ्यासारखा भक्त दुसरा नाही. लक्षात ठेवा, ज्या क्षणी भक्तीमध्ये मीपणा येतो, मी हा शब्द मोठा होतो, त्या क्षणी नम्रता कमी होऊ लागते. संतांनी कधीही भक्तीचा अभिमान बाळगायला सांगितलेलं नाहीये. खरा भक्त आपल्या सेवेची कधीच जाहिरात करत नाही, तो शांतपणे आणि गुप्त सेवा करतो आणि सर्व श्रेय स्वामींच्या चरणी अर्पण करतो. झाडाला जितके जास्त फळे लागतात तितकंच ते खाली झुकतं झाड. तसंच ज्याच्यावर खरी कृपा असते तो अधिक नम्र असतो. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात पण सांगितलं आहे की सेवा करा पण जगाला सांगू नका. आता पुढची 8वी चूक, फक्त संकटांमध्ये संकट आलं की स्वामींची आठवण काढणे. एक प्रश्न पण स्वतःला विचारा अशा वेळी की जेव्हा सर्व काही चांगलं चाललेलं असतं तेव्हा आपण किती वेळा स्वामींचे आभार मानतो, आणि जेव्हा संकट येतं तेव्हा पहिला आवाज आपण कोणाला देतो की स्वामी मला वाचवा. संकटातून प्रार्थना करणे, संकट आल्यावर प्रार्थना करणे हे चुकीचं नाही, पण मग आनंदामध्ये स्वामींना विसरणे हे योग्य आहे. स्वामींना आनंद असला तरी पण स्वामींना धन्यवाद म्हणा. त्यावेळी खरा भक्त सुखातही स्वामींचं स्मरण करतो आणि दुःखातही स्वामींवर विश्वास ठेवतो. रोज सकाळी उठल्यावर फक्त एक वाक्य बोला, स्वामी आजचा दिवस तुम्ही दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. विश्वास ठेवा, ही सवय तुमच्या मनामध्ये कृतज्ञता निर्माण करेल. आता पुढची 9वी चूक की दुसऱ्यांची निंदा करून स्वतःला भक्त समजणे. काही लोक मंदिरात जाऊन पूजा करतात आणि मंदिराच्या बाहेर पडल्यावर लगेच दुसऱ्यांची निंदा सुरू करतात. तो असा, ती तशी, त्याच्यात काही चांगलं नाही. स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात आयुष्य घालवतात काही लोक. संतांनी नेहमी सांगितलं आहे की दुसऱ्यांच्या दोषापेक्षा स्वतःच्या दोषाकडे पहा, कारण दुसऱ्यांच्या चुका मोजून आपण मोठे होत नाही, स्वतःच्या चुका सुधारून मात्र आपण नक्की मोठे होतो. जर दररोज 10 मिनिटं दुसऱ्यांची निंदा करण्याऐवजी 10 मिनिटं स्वामींचं नाव घेतलं तर मन अधिक शांत.
आज आपण 3 महत्वाच्या चुका पाहिल्या. अहंकार, दुसरं म्हणजे सुखामध्ये स्वामींना विसरणे आणि दुसऱ्यांची निंदा करणे. या 3 चुका दिसायला जरी लहान वाटतात, पण ते आपल्या मनातील शांती आणि भक्तीची गोडी कमी करू शकतात. म्हणून आजपासून एक संकल्प करा, मी माझ्या भक्तीचा अभिमान करणार नाही. मी सुख दुःख दोन्हीमध्ये स्वामींचं स्मरण करेन आणि दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेन. आता 10वी चूक, आई वडिलांचा आणि गुरुजनांचा अनादर करणे. स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये एक गोष्ट कधीही विसरू नका की स्वामींनी नेहमी प्रेम, सेवा आणि नम्रतेचा मार्ग दाखवला आहे. जर आपण रोज पूजा करत असू, पण घरातही आई वडिलांचा मोठ्या आवाजात, त्यांच्याशी आपण मोठ्या आवाजात बोलत असू, त्यांचा अपमान करत असू, त्यांच्या भावनांचा आदर करत नसाल, तुम्ही अनादर करत असाल, तर आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारला पाहिजे की मी स्वामींची सेवा करतो, मग स्वामींनी शिकवलेली मूल्य माझ्या वागण्यामध्ये आहेत का? आई वडिलांची सेवा, वृद्धांचा आदर, गुरूंचा सन्मान हे केवळ संस्कार नाहीये, तर भक्तीचाच एक भाग आहे. मंदिरात डोकं टेकवण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा आदर करा. यामुळे तुमची भक्ती अधिक अर्थपूर्ण होईल. आता पुढची 11वी चूक, फक्त चमत्कारांच्या मागे धावणे. कोणी सांगितलं की हा उपाय करा आणि उद्या चमत्कार होईल, हे एक काम करा, इच्छा पूर्ण होईल, असं करा, अशा गोष्टी पाहून अनेक भक्तांची अपेक्षा वाढते. पण संतांनी भक्तीचा पाया श्रद्धा, संयम आणि सदाचार यावर ठेवला आहे. चमत्कार घडेल किंवा नाही, यापेक्षा महत्वाचं म्हणजे भक्तीमुळे तुमच्या जीवनात काय बदल झाला. तुमचा राग कमी झाला का? तुम्ही अधिक शांत झालात का? तुमच्यात दया वाढली का? हेच खरं आध्यात्मिक परिवर्तन आहे. भक्ती म्हणजे केवळ अद्भुत घटना शोधणे नाही, तर स्वतःमध्ये चांगला बदल घडवणे आहे. आता 12वी चूक, सेवेमध्ये भीती ठेवणे, प्रेम नाही. काही लोक म्हणतात की आज पूजा झाली नाही, मग स्वामी रागावतील माझ्यावर, मी आज पूजा नाही केली तर. आज माझा मंत्र म्हणताना चुकला, आता माझ्यावर संकट येईल. भक्तांना अशी भीती मनामध्ये ठेवून केलेली भक्ती मनाला शांती देत नाही. स्वामी समर्थ महाराज एक करुणामूर्ती म्हणून पूजले जातात. भक्तीकडे भीतीने नव्हे तर प्रेमाने पाहिलं पाहिजे. चूक झाली तर नम्रपणे क्षमा मागा आणि पुन्हा प्रयत्न करा, पण सतत भीतीमध्ये जगू नका. देवाशी नातं हे शिक्षा देणाऱ्या राजासारखे नसून प्रेम, श्रद्धा आणि विश्वासाचं असतं. एक मनाला स्पर्श करणारा संदेश बघा. आज आपण आणखी 3 चुका समजून घेतल्या. आई वडिलांचा आणि गुरुजनांचा अनादर, भक्तीपेक्षा चमत्काराच्या मागे धावणे आणि प्रेमाऐवजी भीतीतून सेवा करणे. या चुका ओळखून त्यामध्ये सुधारणा करणे हेच खरं आत्मपरीक्षण आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना मोठी पूजा नको असते, त्यांना मोठं मन हवं असतं. आता पुढची 13वी चूक, दुसऱ्यांना दुःख देऊन स्वामींची कृपा मिळेल असं समजणे. ही चूक खूप गंभीर आहे. काही लोक मंदिरात जाऊन मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात, पण बाहेर पडल्यावर दुसऱ्यांचा अपमान करतात, गरिबांची थट्टा करतात, एखाद्याला फसवतात किंवा कोणाच्या मनाला जाणीवपूर्वक दुःख देतात आणि तरीही मनामध्ये अपेक्षा ठेवतात की स्वामी माझ्यावर कृपा करतील. तुम्हीच विचार करा, जो प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहायला शिकवतो, त्याला दुसऱ्याला दुःख देणारे वर्तन कसं आवडेल बरं? म्हणून रोज स्वतःला विचारा की आज माझ्या शब्दांमुळे किंवा माझ्या वागण्यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलंय का? जर चूक झाली असेल तर अहंकार न ठेवता अगदी माफी मागा, कारण माफी मागणारा माणूस लहान होत नाही तर तो अधिक मोठा होतो. आता 14वी चूक, स्वामींचं नामस्मरण यांत्रिकपणे करणे. अनेक जण माळ पूर्ण करण्याच्या घाईघाईमध्ये असतात. माळ संपली पण मनाला स्वामींचं स्मरण झालं का? नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही. नामस्मरण म्हणजे मन शांत करणं, स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करणं का आणि काही क्षण संसाराच्या गोंधळातून बाहेर येणं. जर रोज फक्त 5 मिनिटंही पूर्ण श्रद्धेने, पूर्ण एकाग्रतेने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तर त्या 5 मिनिटाचं मोल खूप मोठं असू शकतं. आता पुढची 15वी चूक, चुकीच्या मार्गाने पैसा कमावून कृपेची अपेक्षा करणं. हा विषय ऐकायला कठीण वाटेल, पण आत्मपरीक्षणासाठी तो खूप आवश्यक आहे. जर एखादा माणूस लोकांना फसवत असेल, तो खोटं बोलत असेल, तो लाच घेत असेल किंवा कोणाचे हक्क हिरावून घेत असेल,
आणि नंतर स्वामींकडे सुख आणि शांती मागत असेल तर त्याने आधी स्वतःच्या कर्माकडे पाहिलं पाहिजे. भक्ती म्हणजे फक्त देवाकडे मागणं नाही, तर आपल्या कर्मांनाही योग्य दिशा देणं आहे. प्रामाणिक मेहनतीने कमावलेला थोडासा पैसा हा अन्यायाने कमावलेल्या मोठ्या संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतो. म्हणून जीवनात यश हवं असेल तर श्रद्धेबरोबरच प्रामाणिकपणालाही तितकंच महत्व द्या. आज आपण आणखी 3 महत्वाच्या चुका पाहिल्या. पहिली म्हणजे दुसऱ्यांच्या मनाला दुःख देणं, दुसरी म्हणजे भावनेशिवाय केवळ ओठांनी नामस्मरण करणं, आणि तिसरी म्हणजे चुकीच्या कर्मावर पडदा टाकण्यासाठी भक्तीचा आधार घेणं. लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी समर्थांना तुमच्या घराचा आकार तेवढं महत्वाचं नाही, तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत हे पण महत्वाचं नाही. फक्त तुमचं मन किती स्वच्छ आहे, तुमचे कर्म किती प्रामाणिक आहेत, आणि तुमच्या हृदयात दुसऱ्यांच्या विषयी किती प्रेम आहे, तुम्ही किती आदर करतात दुसऱ्यांचा, हे नक्कीच महत्वाचं आहे. आता 16वी चूक, संकट आलं की श्रद्धा सोडून देणं. जोपर्यंत सर्व काही आपल्या मनासारखं घडत असतं तोपर्यंत आपण म्हणतो की स्वामी माझ्या सोबत आहेत. पण अडचण आली, व्यवसायामध्ये नुकसान झालं, किंवा नोकरी गेली, किंवा घरात आजारपण आलं, आणि आपण मग लगेच म्हणतो की इतकी सेवा करूनही स्वामींनी माझ्यासाठी काहीच केलं नाही. खरी श्रद्धा ही सुखाच्या दिवसात ओळखली जात नाही, खरी श्रद्धा ती संकटाच्या काळामध्ये ओळखली जाते. अनेक संतांच्या जीवनातही अगदी कठीण प्रसंग आले, पण त्यांनी श्रद्धा सोडली नाही. कठीण काळ हा कायमचा राहत नाही, काळ बदलतो, पण त्या काळामध्ये आपण श्रद्धा सोडली तर मन कमकुवत होतं. म्हणून संकटातही स्वामींचं नाव सोडू नका. कदाचित त्याच काळात तुमची सर्वात मोठी आध्यात्मिक वाढ होत असते. आता 17वी चूक, स्वामींकडे मागणं पण कृतज्ञता मात्र विसरणं. आपण रोज काय मागतो देवाकडे? देवा मला पैसा दे, देवा मला खूप चांगली नोकरी दे, मला आरोग्य दे, यश दे, सुख दे. हे सर्व मागण्यात काहीच चुकीचं नाही. आपण देवाकडेच मागतो आणि मागितलं पाहिजे, हे काही चुकीचं नाहीये. पण कधी आपण थांबून असं म्हणतो का, स्वामी आजपर्यंत जे काही तुम्ही दिलं त्यासाठी मी तुमचं मनापासून आभार मानतो. कधी देवाने आपल्याला इतकं सगळं दिलंय, आपल्याकडे 2 डोळे आहेत, आपल्याला देवाने श्वास दिला आहे, आपल्याला छान कुटुंब दिलंय, आपल्याला देवाने अन्न दिलं आहे, हे सर्व किती मोठं वरदान आहे. याचा आपण किती वेळा विचार करतो? आपण कधी देवाला धन्यवाद म्हटलं या गोष्टी आपल्याला देवाने दिल्या तर? कृतज्ञता ही भक्तीची सर्वात सुंदर भावना आहे. ज्याला मिळालेल्याचं मोल कळतं त्यालाच पुढे मिळणाऱ्या कृपेचं पण मोल समजतं. म्हणूनच रोज फक्त 1 मिनिट स्वामींचे आभार मानण्यासाठी ठेवा. आता 18वी चूक, की दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करणं. प्रत्येक भक्ताची साधना वेगळी असते. कोणी नामस्मरण करतं, तर कोणी ध्यान करतं, तर कोणी स्वामी चरित्र वाचतं, कोणी गुरुचरित्र वाचतं, कोणी शांतपणे सेवा करतं, कोणी गरिबांना मदत करून सेवा करतं. आपला मार्ग आपल्यासाठी योग्य असू शकतो, पण याचा अर्थ दुसऱ्याचा मार्ग चुकीचा आहे असं नाही. दुसऱ्याच्या श्रद्धेची थट्टा करणे, त्याच्या भक्तीवर हसणे किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणे ही भक्तीची वृत्ती नाही. स्वामी समर्थांनी अनेक प्रकारच्या भक्तांना स्वीकारलंय, कारण त्यांनी मन पाहिलं, पद्धत नाही. आजचे 3 मुद्दे प्रत्येक भक्ताने आयुष्यात लक्षात ठेवावे. एक म्हणजे संकटात श्रद्धा सोडू नका, दुसरं म्हणजे मिळालेल्याबद्दल कृतज्ञता ठेवा, आणि तिसरं म्हणजे दुसऱ्यांच्या श्रद्धेचा नेहमी आदर करा. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे नम्रता असते, जिथे नम्रता आहे तिथे स्वामींच्या शिकवणीचा खरा अर्थ जिवंत राहतो. आता 19वी चूक, की स्वतःच्या चुका मान्य न करणे. हा मुद्दा कदाचित संपूर्ण व्हिडिओतील सर्वात महत्वाच्या मुद्द्यांपैकी एक आहे. आपल्याकडून चूक झाली तरी आपण म्हणतो की माझी काही चूक नाही. घरात वाद झाला, दोष दुसऱ्याचा. काम बिघडलं, दोष परिस्थितीचा. अपयश आलं, मग दोष नशिबाचा. पण आपण स्वतःकडे किती वेळा पाहतो? स्वामी समर्थांची सेवा म्हणजे फक्त आरती करणे नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवणे. ज्या दिवशी माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो त्या दिवशी त्याची खरी आध्यात्मिक प्रगती सुरू होते. म्हणूनच रोज रात्री स्वतःला विचारा की आज माझ्याकडनं कोणती चूक झाली. हा एक प्रश्न तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं.